भाई एवढ्या गर्दीमध्ये वरती करत कुठे चाललाय मी सांगतो तुम्हाला शेवट. मग काय आज होता भाऊ माझा विकॉप, त्यामुळे ठरवलं का बाहेरून फिरून यायचं. सिग्नल तर क्रॉस केला भाऊ, पण विचारात पडलो का जायचं कुठे. टपरीवर आलो तो भाऊ मी चहा पिण्यासाठी बरं का, पण एक कॅट माझ्या मागीच लागून गेली. बस स्टॉपला आल्यानंतर भाऊ इथं नुसती गाडीची वाट पाहावं लागते बरं का. फायनली गाडी आली भाऊ, गाडीत बसल्यानंतर डायरेक्ट रामवाडीचं तिकीट काढलं बरं का मी. रामवाडी उतरल्यानंतर भाऊ डायरेक्ट मेट्रो स्टेशन जायचंय बरं का मला आता. मग काय मेट्रो स्टेशन आलं भाऊ आणि डायरेक्ट पुण्याचं तिकीट काढून घेतलं बरं का. लोकल मध्ये गैरा फिरलाय भाऊ, पण मी ना मेट्रो मध्ये फर्स्ट टाइम जातोय बरं का. माझ्याकडनं भाऊ पहिली मेट्रो मिस झाली बरं का, त्यामुळे दुसरी मेट्रो पकडतोय आता. आतमध्ये बसल्यानंतर भाऊ मला असं वाटत होतं का मी विमानातच बसलाय. मला भाऊ आमच्या जळगावचे माणसं भेटले होते बरं का. त्यांना म्हणलं बाबा कुठे चालले, ते म्हणे आडंदी. म्हणलं बाबा इकडनं जायचं तुम्हाला. पुणे स्टेशनला उतरल्यानंतर भाऊ परत मला इथून 6 किलोमीटर जायचंय बरं का. मुंबई नंतर ट्रॉफिकचा आवाज भाऊ डायरेक्ट पुण्यालाच भेटायला पाहिजे बरं का. तुम्हाला प्रश्न पडला असेल का आपण जाता कुठे नेमकं. आता चाललंय भाऊ आपण दगडूशेठ बरं का. 2 किलोमीटर चालल्यानंतर भाऊ शनिवारवाडा आला होता बरं का जवळ. शनिवारवाड मध्ये आल्यानंतर भाऊ इथं फोटो वगैरे काढले, मी फिरला वगैरे, पण गैरी मजा आली भाऊ. तुम्हाला माहिती का पेशवे बाजीराव यांनी ना 1732 मध्ये याची स्थापना केली होती बरं का. शनिवारवाडा बघितला भाऊ, आता जायचं दगडूशेठला बरं का. मग काय गर्दीमध्ये वर्दी करत निघाला होता बरं का मी मंदिराकडे जाण्यासाठी. मला घ्यायची होती बघ गडाड. मग काय काका दिसले, म्हणलं काका एक गडाड देऊन टाका म्हटलं तुम्ही. आता मला कशी दिसते कमेंट मध्ये सांगा बरं का. 10 किलोमीटर चालल्यानंतर भाऊ फायनली पोहोचला बरं का मंदिराजवळ. मंदिरात जाण्याच्या पहिले भाऊ श्री स्वामी समर्थांचं मंदिर लागतं बरं का. मग त्याचे दर्शन घेऊन टाकले मी. गणपती बाप्पा भाऊ माझ्या समोर बरं का, आणि माझं नशीब एवढं चांगलं का मी डायरेक्ट कॅमेरा ऑन ठेवलाय. दर्शन वगैरे झाल्यानंतर भाऊ मी निघाला होता बरं का डवरपट्टी मारायला. एवढ्या गर्दीमध्ये भाऊ मी डायरेक्ट खंबीरपणे ब्लॉगिंग करत होता बरं का. मग काय गोमाता दिसल्या तर गोमातांचं दर्शन करून निघाला बरं का मी पुढे. आता चालू होता भाऊ माझा कल्टी माराचा विचार बरं का. मी रिक्षात पाहत होता. मग काय रिक्षा तर काही भेटली नाही भाऊ, डायरेक्ट मेट्रोत बसून गेला बरं का मी. आज ना माझं भयानक काम पटून गेलंय बरं का, त्यामुळे ना जातो मी घरी. तिथपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून.